शेतकरी बंधूंनो नमस्कार. एकंदरीत आपल्या फळांची साईज चांगली वाढवायची आहे. फळाला एक चांगल्या प्रकारची गुणवत्ता आणायची आहे. फळामध्ये एक लेझिंग आणि लस्टर चांगलं आणायचं आहे. एक चांगली आणि सोपी जैविक स्लरी आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते घटक घ्यायचे आहेत, ती ॲक्चुअल प्रोसेस कशी आहे, ती स्लरी बनवताना कोणकोणत्या प्रक्रिया आपल्याला त्याच्यामध्ये राबवावं लागणार आहेत. तर एकंदरीतच सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपल्याला फळांची साईज, रंग आणि गुणवत्ता वाढवायचा आहे. तर त्याच्यासाठी लागणारे महत्त्वाचे 4 घटक आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 25 किलो आहे ते सरकी पेंड आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर 4 किलो आहे तो सेंद्रिय काळा गूळ आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. 1 लिटर आपल्याला पोटॅश अपटेक बॅक्टेरिया किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया त्या ठिकाणी लागणार आहे आणि 200 लिटर पाण्याचा ड्रम आपल्याला लागणार आहे. हे एकंदरीत 4 घटक आपल्याला एक जैविक सोपी स्लरी बनवण्यासाठी जे फळांची साईज, गुणवत्ता, लस्टर, ग्लेझिंग चांगल्या प्रकारचं आणण्यासाठी आपल्याला लागणार आहे. मग हे सर्व साहित्य आपल्याला लागल्यानंतर साधारण ही जी बनवण्याची प्रोसेस आहे किंवा ही जी स्लरी बनवण्याची प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला 200 लिटर पाणी घ्यायचं आहे. 200 लिटर पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 25 किलो सरकी पेंड, त्याचबरोबर 4 किलो आपल्याला काळा सेंद्रिय गूळ, त्याच्यानंतर जे 1 लिटर आपण पोटॅश अपटेक बॅक्टेरिया किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया घेतले, हे तिन्हीचं मिक्सचर आपल्याला ह्या 200 लिटर पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर, हा जो 200 लिटर पाण्याचा जो ड्रम आहे, त्याच्यामध्ये मटेरियल मिक्स केल्यानंतर तो ड्रम आपल्याला शक्यतो काय करायचा आहे, सावलीमध्ये ठेवायचा आहे. आणि सावलीमध्ये ठेवल्यानंतर साधारण 3 दिवस ही आंबवण्याची प्रक्रिया होत असते. आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी एका दिशेने आपल्याला ते काय करायचंय, ढवळायचंय. जेणेकरून ती आंबवण्याची प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने फास्ट होईल. आणि हे प्रोसेस ढवळल्यानंतर 3 दिवसानंतर ही जी स्लरी तयार झाली, ती आपल्याला काय करायचंय, कापडाच्या माध्यमातून काय करायचंय, वस्त्रगाळ करून घ्यायचंय. वस्त्रगाळ केलेली जी स्लरी असेल, ती ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला सोडायचंय. आणि राहिलेलं जे मिश्रण असेल, त्या मिश्रणामध्ये परत आपल्याला पहिल्यासारखी प्रोसेस करायची. त्याच्यामध्ये 4 किलो गूळ टाकून, पाणी टाकून 3 दिवस आंबवण्यासाठी ठेवायचंय आणि रोज आपल्याला सकाळी काय करायचंय, ते ढवळायचंय आणि परत 3 दिवसानंतर ते मिश्रण परत वस्त्रगाळ करून घ्यायचंय आणि परत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून काय करायचंय, सोडायचंय. ही प्रोसेस आपल्याला असं सलग 3दा करायचंय आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने एक जैविक स्लरी आपल्याला फळांची साईज, गुणवत्ता, लस्टर, लेझिंग, चकाकी आणि टिकवणी क्षमता वाढवण्यासाठी ही एक उपयुक्त स्लरी आहे. तर आता ही एकंदरीत स्लरी बनवल्यानंतर आपल्याला हे जे एकंदरीत फायदे कोणकोणते आपल्याला दिसून येणार आहेत, तर त्याच्यामध्ये पहिला जो फायदा आहे, ते फळांची वाढ आणि फळांचं पोषण होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर दुसरा जो फायदा आहे, फळांचा आकार एकसारखा होण्यास आपल्याला मदत होणार आहे. त्याचबरोबर फळाला एक प्रकारचे रंग असेल, फळाला एक प्रकारची चकाकी असेल, ते वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये टाकलेलं पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असेल किंवा पोटॅश अपटेक बॅक्टेरिया असेल, तिच्यामुळं आपल्याला पोटॅशियमची उपलब्धता त्या वनस्पतीला, त्या झाडाला एक चांगल्या प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. त्याचबरोबर मातीतील जे सूक्ष्मजीव असतील, त्यांची इफिशियन्सी किंवा त्यांची क्रियाशीलता वाढणार आहे आणि एकंदरीतच उत्पादनामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येणार आहे. त्याचबरोबर फळांची गुणवत्ता आणि एकंदरीतच फळाला चांगलं लस्टर लेझिंग आल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये दर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने भेटणार आहे. आणि हे एकंदरीत संभाव्य फायदे आपल्याला जैविकची सोपी स्लरी बनवल्यानंतर आपल्याला दिसून येणार आहे. पण ॲक्चुअली ही स्लरी बनवत असताना काही काळजी घेणं देखील गरजेचं आहे. ही स्लरी मुळातच असताना संतुलित खत व्यवस्थापन नाही, तर हे पूरक हा आपल्याला उपाय म्हणून त्या ठिकाणी वापरायचा. म्हणजे जेणेकरून जे ऑलरेडी जमिनीमध्ये आपण सुरुवातीला वेगवेगळे बेसल डोस दिलेले असतात, रासायनिक खतं दिलेली असतात, विद्राव्य खतं दिलेली असतात आणि त्याच्यामधले काही अन्नद्रव्य हे जमिनीमध्ये फिक्स होत असतात. तर 100%च वनस्पतीला उपलब्ध होत नसतात आणि जे फिक्स झालेले अन्नद्रव्य असतात, ते अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी आपण हे पूरक म्हणून स्लरी त्या ठिकाणी वापरत आहे आणि त्याच्यामध्ये केएमबी किंवा पोटॅश अपटेक बॅक्टेरिया आपण त्या ठिकाणी टाकलाय. त्याचबरोबर पिकांची अवस्था, जमिनीचा प्रकार असेल, हवामान, सिंचन यानुसार सुद्धा ती स्लरी आपल्याला बदलू शकतो आपण. त्याचबरोबर ड्रिपर जाम होऊ नये म्हणून मिश्रण नीट वस्त्रगाळ करून घ्यायचंय. जेणेकरून ड्रिपर आपलं जाम किंवा चोकअप वगैरे होऊ नये. आणि त्याचबरोबर हे एकंदरीत आपल्याला काळजी ज्यावेळेस स्लरी आपण अप्लाय करत असतो त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर असेच स्लरीमध्ये बघायला गेलं तर अजून विविध मुख्य अन्नधान्यांची स्लरी असतील, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या स्लरी असतील किंवा वेगवेगळ्या अन्नद्रव्यांच्या स्लरी बरोबर आपण वेगवेगळ्या स्लरी सुद्धा त्याच्यामध्ये देत असतो. तर एकंदरीतच शेतकरी बांधवांना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन-नवीन गोष्टी आपल्या YouTube चॅनलवरती पाहण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.